कोल्हापूर शहरा जिल्ह्याचे गद्दार सेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्या मुलग्याला तिकीट डावललं असं समजतं. का डावललं माहिती नाही. ज्या रामभाऊदादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून हंजी करत असं लोटांगण घालायचं रामभाऊदादांना, असं अक्षरशः लोटांगण घालायचं. त्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष तळागाळात रुजवलेला नेतृत्व म्हणजे रामभाऊदादा चव्हाण. आणि अशा एका घरामध्ये ज्या घराची पायरी चढून ज्या घराच्या पायरीला यांनी नमस्कार करून राजेश क्षीरसागर मोठे झाले, त्यांच्याच घरातील नातवाला म्हणजे सुजित चव्हाणांच्या मुलाला तिकीट यांनी नाकारलं. का नाकारलं हा त्यांच्या पक्षाचा विषय. पण जर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण मोठं झालो असेल तर त्या मंदिराला हा विसरला आणि त्या पायरीला लाथ घातला क्षीरसागरने, अशी यांची ख्याती आहे. वारंवार मी सुजित चव्हाणांना सांगत होतो, हा व्यक्ती फक्त तुम्हाला माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी तुम्हाला त्या पदावर ठेवलेला आहे. त्याची आज प्रचिती सुजित भाऊंना आलेली आहे. माझी विनंती आहे अगदी ह्या प्रभागातील लोकांना आणि कोल्हापूर वासियांना, मी जे आता बोलणार हे पूर्णपणे पुराव्यानं बोलतो. महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सत्ता स्थापन झालेली आहे. वेगवेगळे गुन्हेगार, वेगवेगळे माफिया, वेगवेगळे स्मगलर, ड्रग्ज ॲडिक्ट या सगळ्यांचं मिश्रण करून यांनी सरकार तयार केलं. सेम परिस्थिती प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुजित चव्हाणांच्या मुलग्याला तिकीट कापलं आणि ज्या व्यक्तीला दिलं तो व्यक्ती सन 2008 मध्ये एका सर्वसामान्य परिवारातील मुलग्याचा मर्डर केलेला व्यक्ती आहे. ज्या जगताप परिवाराला काही यातलं माहित नाही, व्यतामा तालीम परिसरातील त्या व्यक्तीला यानं ठार मारलं. सम्राट कोराण्यांना देखील बोकसलं आणि अशा व्यक्तीला ह्या व्यक्तीनं तिकीट दिलं. मी लाईव्ह मध्ये बोलतोय, लाईव्ह मध्ये म्हणजे मी बाईट मध्ये बोलतोय. जर माझं चुकीचं असेल तर 2008 ची फाईल पुन्हा ओपन करा. माझी सामोरी यायची तयारी आहे. 20 वर्ष झाली असतील ह्या घटनेला किंवा 15, 17, 18 वर्ष झाली असतील, पण ही फाईल ओपन करा. ज्याला तिकीट दिलं तोच खरा गुन्हेगार आहे सिद्ध करता येईल. आणि मग मात्र राजेश क्षीरसागरनी नैतिक जबाबदारीनं राजीनामा द्यायचा, हा माझा ठाम आरोप आहे. एका गुन्हेगाराला तुम्ही तिकीट देता आणि ज्या रामभाऊदादांनी तुम्हाला मोठं केलं, शहर प्रमुख केलं, आमदार करेपर्यंत तुमच्या बरोबर होते, त्यांच्या परिवाराला नाकारता. मला काय म्हणजे मी कुठली जबाबदारी घेत नाही, मला कोणताही अधिकार नाही यांच्या विषयात बोलायला, यांच्या पक्षाची विषयी बोलायला. पण सत्यता मांडणं हे माझं काम आहे. असत्य वाटल्यास जनता मला शिक्षा करेल. असत्य असेल तर निवडणुकीचा ह्यात कोणताही पार्ट नाही, प्रभाग क्रमांक 10 चा पार्ट नाही. अहो गुन्हेगारांना पोचण्याचं नवीन मशीन आणले या लोकांनी. प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर, अहो कोल्हापूर शहराची वाटोळ केलं तुम्ही. एक रस्ता सरळ नाही, ग्राउंड सरळ नाही, काही या कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्याचा विकास तुम्ही केला नाही. आणि त्या राजेश क्षीरसागरांच्या मुलाचा फॉर्म भरताना नाचता. अहो अक्षरशः जनतेला गाडी देऊन आणि त्यांच्या टू व्हीलर वरून रस्त्यावरून जाताना नाचल्यासारखा भास होत होता. आणि तीच परिस्थिती तुम्ही आज कोल्हापूर शहराला दाखवताय की आम्ही कसा डान्स करतो. म्हणजे मगरुरीची परिसीमा ह्या सगळ्यांनी गाठली. फार प्राचीन काळी रावण नावाचा एक दैत्य होता. त्या दैत्याची अशीच परिस्थिती होती. आकाश, पृथ्वी आणि पाताळ हे तिन्ही लोकांचा तो राजा होता. पण एक दिवस त्याला पृथ्वीवरून नाश पावला, त्याचा वध झाला. अगदी खात्रीशीर सांगतो मी एक वाचक म्हणून, खरोखर परमेश्वरा मला आज कळालं की कलियुगाची सुरुवात झालेली एका खुन्याला तिकीट मिळालं.